नमस्कार, मी निरंजन. एजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका यासाठी म्हणून अनेक मुद्दे, अनेक गोष्टी या महाराष्ट्रातल्या सर्व दर्शकांपर्यंत, मतदारांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. याही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे पहिल्यांदा जो एक अजेंडा आणण्याचा प्रयत्न केला गेला, बटेंगे तो कटेंगे. पण त्या बटेंगे तो कटेंगे मध्ये थोडी निगेटिव्हिटी आहे, थोडी काय पूर्णच निगेटिव्हिटी आहे. म्हणून त्यांनी आता त्याचा कॅप्शन बदलली आहे. अजेंडा तोच आहे, बटेंगे तो कटेंगे, पण कॅप्शन बदलून ते आता असं म्हणतायत की एक है तो सेफ है, असं त्याच्यामध्ये ते म्हणण्याचा प्रयत्न करतायत. आता याचा काय अर्थ आहे, एक है तो सेफ है? गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये काय बघतोय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने, या देवेंद्र फडणवीसनी, नरेंद्र मोदींनी, अमित शहानी या महाराष्ट्राच्या राजकारण्यांबद्दल जे जे उच्चार केले, मग ते अजित पवारांबद्दल असतील, 70,000 कोटीचा घोटाळा केला, प्रफुल्ल पटेलांबद्दल बोलले, दाऊद इब्राहिमच्या इक्बाल मिर्चीशी त्याचे संबंध आहेत, त्याच्यानंतर नवाब मलिकांचं असं म्हटलं की दाऊद इब्राहिमच्या गोष्टींना फंडिंग नवाब मलिक करत होते. छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सदन वगैरे हा प्रकाराचा भ्रष्टाचाराचा आरोप केले. त्यांना स्वतः तुरुंगामध्ये ठेवलं पहिले 2.5-3 वर्ष. त्याच्यानंतर नवाब मलिकांचं झालं. हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सुनील तटकरेंच्या विरोधामध्ये याच इरिगेशन सिंचन घोटाळ्यामध्ये आरोप झाले. काय झालं? हा नरेंद्र मोदी भोपाळमध्ये भाषण करताना असं बोलला 27 तारखेला की 70,000 करोड़ का भ्रष्टाचार राष्ट्रवादी के इन नेताओं ने किया है महाराष्ट्र में. आणि मग बरोबर 5व्या दिवशी 2 तारखेला याच अजित पवारच्या हातामध्ये या 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप ज्या अजित पवार वरती केला होता त्याच्याच हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. या अजित पवारला यांनी अर्थमंत्री करून टाकला. हे महाराष्ट्राने पाहिलं. याचा अर्थ काय होतो कि मोदी एक ही है, लेकिन अगर उसके साथ है तो भ्रष्टाचारी सेफ है. हे फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत घडलं का? हे बंगालमध्ये सुवेंदू अधिकारीच्या विरोधामध्ये चिटफंड स्कॅमच्या बाबतीमध्ये प्रचंड आरोप केले. सीबीआयच्या नोटीस, ईडीच्या नोटीस, हा सगळा प्रकार केला. आणि आता सुवेंदू अधिकारीला त्यांनी त्यांच्या मांडीवरती बसवून घेतलंय. लाडकं त्यांचा मुलगा असल्यासारखं झालेला आहे. ब्लू आईड बॉय बंगालमधला सुवेंदू अधिकारी. आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा, प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याच्याही बाबतीमध्ये सीबीआयच्या रेड होणार, इन्कम टॅक्सच्या रेड होणार. त्याच्या बायकोच्या नावानी तिने कशी घोटाळे केले वगैरे असेही त्याच्यामध्ये आरोप झाले. तो हेमंत बिस्वा शर्मा भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री बनला. आसामचाच मुख्यमंत्री त्याला बनवलं. 2 टर्म त्याला आसामचा मुख्यमंत्री बनवलं. म्हणजे पुन्हा तेच आहे, मोदी एक ही है और सारे भ्रष्ट सेफ है. आणि महाराष्ट्रात त्यांना पुन्हा हाच संदेश द्यायचा आहे. म्हणजे आज मला तर खरं असं वाटतं की भारतातले सर्व पक्ष हे अत्यंत शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र झालेले आहेत. कारण सगळी दुनियाभरची घाण भाजपने स्वतःकडे घेतलेली आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवून ही जाहिरात कशी महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी, त्यांचा बुद्धिभ्रम करण्यासाठी आणली जाते आहे, याचा विचार करावा. आणि या पद्धतीच्या मनोवृत्तीला या निवडणुकांमध्ये संपूर्णपणे हद्दपार करावं. पुन्हा या रेशीमबागीतले हे रेशीम किडे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला दिसायला नकोत. त्यामुळे 20 तारखेला या जाहिरातीला आणि या नेतृत्वांना, सगळ्या भाजपच्या, यांना संपूर्ण पराभूत करणं हे आपल्या प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. ते आपण सर्वजण 20 तारखेला नक्की करू. आजच्या एजी न्यूजच्या भागात इतकंच. धन्यवाद.